नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना. आज तुमच्या पूनमताईचा काय बेत बनवायचा चाललाय, काय चाललाय ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तुमच्या पूनमताईचा आपल्या नवीन घरात काय बेत बनवायचा चाललाय, मस्तपैकी चणचणीत झणझणीत असा. तर दाखवते तुम्हाला काय चाललाय ती. तर मी आता कालवणच करणार आहे. तर आज आमच्या बहिणींनी काय काय जेवणाचा स्वयंपाक बनवला, म्हणजे जेवण बनवलं. आता तुमच्या पूनमताईचा तर काय बेत बनवायचा चाललाय ही तर मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग, आता कालवण तर मला करायचंच आहे. आता आपला जेवणाचा बेत होईल. पिल्लू अपूर्वा पण शाळेतून येतील. शिवण्याचं चाललंय खेळायचं काम तिथं. आणि बराच बेत बनवलाय तुमच्या पूनमताईने पण आज. तर मी जेवणाच्या व्हिडिओ मध्ये तर दिसलच आमच्या भावांना बहिणींना. आणि रात्री तुमच्या पूनमताईने आपल्या नवीन घरासाठी केलेली शॉपिंग ही आमच्या बऱ्याच भावांना बहिणींना आवडली. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तर चला मग आता आपलं कालवण सुरू करू आपण. आता मी कालवण काय करणार आहे ती तर मी तुम्हाला दाखवते बर का. तर चला मग बघू कालवण काय करते ती. चलो चलो बघायला चला. तर ही बघा बहिणींनो, मी मसुरीचं कालवण करणार आहे. अख्खी मसूर तर मी ती भिजाई नव्हती घातली, त्याच्यामुळं मी शिजवून घेतली. या आता मस्त पैकी मसुरीचं कालवण आहे बेत आपला. तर चला मग तुमची पूनमताईच्या पद्धतीने बघू कशी काय करते मी मसुरीच्या अख्ख्या मसुरीचं कालवण साध्या आणि सोप्या पद्धतीनं. चला होय व. तर आता ही कढई घेतलेली आहे कालवणाला. मस्त पैकी कालवण करणार आहे मी आता. पाणी टाकते. हो बरोबर चालतंय चालतंय. अख्ख्या मसुरीचं कालवण पाणी होता त्याकडे. तर तुमच्या पूनमताईच्या पद्धतीनं, तर आमच्या बहिणींची पद्धत कशी कशी आहे, कशी काय आहे. आता मी काय लय मटेरियल नाही टाकणार. आणि तसं बी आपल्याकडं जरा स्टॉक शिल्लक नाही राहिला, बाजारा वाळूनच जातोय. हो का, असं वाळूनच जातोय. तर काय करायचं. तर ही कांदा घेतल्यात आहे बघा मी. कांदा अख्ख्या मसुरीला असं मस्त पैकी कालवण लागल ना अख्ख्या मसुरीचं. का मस्त पैकी. आता तुमची पूनमताई बघा कशी करते ती. माझी पद्धत आहे ही इडी वाकडी. तशी काय मी लय सुगरण नाही आणि लय टॅलेंटेड बी नाही, पण आपली करत असते जसं जमल मला तसं. मसुरीचं कालवण एकच नंबर. आता तुमची पूनमताई बनवणार. मसुरीचं अख्ख्या मसुरीचं कालवण पाताळ निताळ ती बी चुरून खायला. कशी बनवते मी तुम्हाला दाखवते. बऱ्याच दिवस झाला अख्ख्या मसुरीचं कालवण खाल्लेलं. आणि अजून एक आपल्याला भाजी बनवायची सुकी. चांगला मस्त पैकी बेत बनवायचा आज तुमच्या पूनमताईला. ती तर तुम्हाला दिसलच आपल्या जेवणाच्या बेताच्या व्हिडिओ मध्ये काय बेत आहे ती. तर नक्कीच बघा मस्तपैकी चणचणीत झणझणीत आजचा तुमच्या पूनमताईचा बेत
बनवायचा चाललाय ती. आता शिवण्य पिलू पण शाळेत नाही त्याला मस्त पैकी जेवणाचा बेत पहिला आपला सगळ्यांचा एकत्रित. शिवण्याचं चाललंय बघा भांडी कुठे खेळायचं काम. तू नाही गेली शाळेत. अरे पिल्लू आणि अपूर्वा गेली शाळेत. शिवण्या आई भांडी कुठे खेळती घरी, आहे का नाही. शिवण्याला बी आता मस्त पैकी खेळायचं झालं, आहे का नाही. कांदा टाकून एकच नंबर लागते मसुरीची डाळ. काळ्या मसाल्यातली ही लय भारी लागती. पण आता काय आहे आपल्याकडं जरा उपलब्ध नाही सामान, त्याच्यामुळे आपण साध्या सोप्या पद्धतीनं करणार आहे. तुमची पूनमताई आणि तिथं तुम्हाला दाखवते कशी करणार आहे ती. ठीक आहे. तर ही आहे सुहाना मसाला बर का. सुहाना मसाला हे बी टाकणार आहे मी त्याच्यात. सुहाना मसाला हळद हळद बी टाकती. मीठ टाकलं होतं मी शिजताना. ती मसूर शिजाय टाकली होती तेव्हाच टाकलं होतं मीठ. साध्या सोप्या पद्धतीनंच करते मी मस्त पैकी. टाका मसूर. एकच नंबर असा बेत तुमची पूनमताई बनवणार आहे. चटणी आणि बऱ्याच दिवसातून अख्खा मसूर खाती बर का. बरेच दिवस झाले अख्ख्या मसुरीचं कालवण खाल्ल्याचं. कस कांदा भाजला आता ह्यो. चांगला भाजून घेतला. भाजतय मला. आली शाळा. शाळा आली बघा. हा तर मस्त पैकी असा आपला आख्या मसुरीचा बेत होणार आहे. चणचणीत झणझणीत. खमंग वास सुटलाय खमंग. मग हो का. तर पाताळच करणार आहे ना मी चुरून मुरून खायला. तर चला आता आपल्याला दुसऱ्या भाजीची पण तयारी करायची. तर दुसरी भाजी काय आहे ती पण तुम्हाला दिसलच. तुमची पूनमताई दुसरी भाजी काय बनवणार आहे ती. तर हे आता आपलं शिजतय हलवून. अरे सांडलं का काय. आता मसाल्याच्या डब्याच्या भरपूर कमेंट होत्या की पूनमताई मसाल्याचा एक डबा आणा. तर मसाल्याचा डबा हाय बहिणींनो हो का. त्यातल्या वाट्या काढल्या ते मी. ती बी सांडलं ना माझ्याकडून की काय जिरण ती
ती घासाय टाकला होता ना मसाल्याचा डबा. तर बघा आपली बघा भाजी मसुरीची कशी होती. मस्त पैकी बेत बनवलाय तुमच्या पूनमताईने. हो का अक्का मसूर. तसा तर जेवणाच्या बेतात दिसलच तुम्हाला सगळा क्लिअर झाल्यावर. आता आपल्या तुमच्या पूनमताईला दुसऱ्या कालवणाची तयारी करायची. तर चला मग दुसऱ्या कालवणाची पण तयारी करती, म्हणजे सुकी भाजी खायला, म्हणजे मस्त पैकी असा बेत होईल आपला जेवणाचा. चला मग काय करावं. सुकी भाजी काय करावी. तुमच्या दाजीला पण लय आवडतं बरं का मसुरीचं कालवण आख्या. आणि पिल्लूला पुरीला पण लय म्हणजे खात्यात आवडीनं. पण बऱ्याच दिवस झालं मी आणलेली आखी मसूर, काय माझ्या ध्यानातच नव्हतं राहिलं. पण आज कालवणारच काय नव्हतं ना, त्याच्यामुळं आठवण झाली ती आख्या मसुरीची. मस्त कालवण लागतं चणचणीत झणझणीत. हा आणि तुमची पूनमताई एक नंबर सुगरण आहे. कसलं कालवण केलं तरी एक नंबर चवच लागतं. साधं सोपं केलं. हा. तर आता बटाट्याची सुकी भाजी, मसुरीचं कालवण, चणचणीत झणझणीत. त्याला हिरव्या मिरच्या नाहीत ना. हा सुकी ह्याला बटाटा. ती वेगळ्या पद्धतीनं करतील जरा. बर. बटाटा साल काढते ना त्याची. मस्त पैकी अशी सुकी आपली भाजी करायची ह्याची. आज आमच्या बहिणीने काय काय बेत बनवला. मी मोठी झाल्यावर छानच करणार सगळं. हा शिवण्या मोठी झाल्यावर ह्यानीच करणार स्वयंपाक सगळा. शिवण्याला शिकवून सगळा साहेब. हो शिवण्या. बारकेपणी सगळे. हा बारकेपणी सगळे येते होय. तिला सगळं येतं. सांग हा पोहे येते. तुला मग एकदा मामाला मावशाला करून दाखव. तर तू कळूनच नाही देत. आम्ही करून देत नाही. तिला एकदा करून दे रे पोई. हो बरोबर. बघू दे की मला पण कशी करते. काय काय येतं माहिती का. हा अंड्याची पोळी, अयो पापड्या भाजतात. पापड्या बसते तुझी. हा तर बघा भावांना बहिणींना शिवण्याला काय काय येतंय. आणि जेव्हापासून तुमची पूनमताई इकडे नवीन घरात आली सगळी आपली फॅमिली, तेव्हापासून आमचे सगळे भाऊ बहीण भरपूर खुश आहेत. त्याच्याबद्दल पण पूनमताईकडून सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि कालवण पण करता येतं. सगळीच खुश आहेत आपल्या नवीन घरात आल्यापासून. बाई शिवण्या आहे का खुश. हा मला कालवण करता येतं. जीव आधी. मम्मी मला कालवण करता येतं. इतकी भाजी मस्त पैकी बनवती. तर आपला कालवण पण होत आलाय आता ते ह्याच. चला तर भावांनो बहिणींनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या बेताच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.